मराठी जनांची आणि शिवसैनिकांची मनसैनिकांची इच्छा आहे एकत्र यावं। या भेटीवरून त्या मनोमिलनाचा काही परिणाम त्यावर होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी नाना पटोले सुद्धा स्वतः आपल्या सोबत आहेत। नाना पटोले जी, ही जी काही भेट होती मुख्यमंत्री आणि राज ठाकरे, त्याकडे तुम्ही काँग्रेसच्या वतीने कसं पाहताय? बघा, भाजप हे राजकीय जोडतोड आणि निवडणुका कशा जिंकता येतील याच्यावरच 24 तास काम करत राहतात। आताही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवकाळी पावसामुळे रब्बीचं पीक हजारो हेक्टरचं शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आपण पाहतोय। त्याच्यावरची काळजी या सरकारला नाही, फडणवीस सरकारला नाही, महायुतीच्या सरकारला नाही, असं चित्र आपण पाहतोय। तरुणांचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या निराशा मोठ्या प्रमाणात आहे। महागाईची आग सगळीकडे पेटलेली आहे, प्रचंड चीड या सरकारच्या विरोधात आहे आणि अशा पद्धतीचं इव्हेंट करून लोकांना मूळ प्रश्नापासून डायव्हर्ट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न फडणवीस करतात आहेत असं मला वाटतंय। त्यामुळे हे किती जोडतोड केलं, काही केलं, त्याचे परिणाम कुठलेही होणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड राग आहे आणि या सरकारला आता धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे। पण नाना पटोले जी, तुम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणून एकसंध आहात का? कारण इकडे तर युती अजूनच भक्कम होताना दिसते, अजून नवीन नवीन पक्ष त्यांचे जोडले जात आहेत असं दिसतंय। कोणी म्हटलं तुम्हाला? त्यांच्यातलं रोज तुम्ही कहाण्या दाखवतात ना तुमच्या टीव्हीवर, काय चाललंय या सरकारमध्ये, काय चाललं भ्रष्टाचार, कशी चालले एकमेकाचे काड्या करणं, कसं एकमेकाला शिवा घालताय, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकमेकाच्या तोंडाकडे बघत नाही, याला मजबूत महायुती म्हणता काय तुम्ही लोक? त्यामुळे तो मुद्दा नाही आहे। आता निवडणुका लागू द्या, घोडा मैदान आता केव्हा लागतं की 4 वर्षानंतर निवडणुका मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशांत होतात आहेत आणि मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 4 महिन्याच्या आत ह्या निवडणुका घ्याव्यात, पण या सरकारने पुन्हा त्याला ढकललं कारण की यांच्याबद्दलचा राग आहे आणि म्हणून टाइमपास करतात हे लोक। नक्कीच। आणि तुमचं आजचं राष्ट्रपतींना दिलेलं पत्र सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। नानाजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी।